हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण उडदाचे पापड करणार आहोत. तर पहा, गावाकडे अगदी छान अशा पद्धतीने पापड लाटले जातात. मी सुद्धा गावाकडे पापड लाटलेले आहेत. गावाकडे काय केलं जातं, उडदाची डाळ आणली जाते, त्याच्यामध्ये काय कचरा वगैरे असेल तर तो काढला जातो. एका सुती कपड्यामध्ये म्हणजे एकदम असा कोरडा कपडा घेतला जातो, त्याच्यामध्ये ती डाळ छान मस्त पुसली जाते, कारण त्या डाळीमध्ये सफेद पावडर असते. त्यानंतर ती डाळ छान मस्त दळून आणली जाते. उद्या पापड करायचे म्हणून एक दिवस अगोदर म्हणजे रात्री ते पीठ छान मस्त भिजवलं जातं. आता अजून एक गोष्ट, ते जे पीठ आहे तर ते साध्या पाण्यामध्ये अजिबात नाही भिजवत. तर त्यासाठी एक गुलवणीचा पाणी असतो किंवा खारट पाणी, त्या खारट पाण्यामध्ये ते पीठ भिजवलं जातं. आता आपला जो खडे मीठ असतं, त्या खडे मिठामध्ये पाणी टाकलं जातं आणि त्यापासून छान मस्त एक खारट पाणी तयार केला जातो आणि त्या खारट पाण्यामध्ये ते पीठ भिजवलं जातं. आता त्याच्यामध्ये सुद्धा मिरी वगैरे कुटून, म्हणजे उडदाचे पापड करताना काही मसाला असतो, काही जण मिरी कुटून वगैरे टाकतात वगैरे, खूप वेगवेगळे प्रकार आहेत. अशा पद्धतीने छान मस्त ते पीठ भिजवलं जातं. रात्रभर ते पीठ भिजत ठेवतात, म्हणजे छान मस्त मळून वगैरे एका अशा मोठ्या टोपामध्ये ते पीठ ठेवून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पीठ वरवंटा आणि पाट्यावरती छान मस्त असं कुटलं जातं आणि त्यानंतरच्या लाट्या पाडून त्याचे पापड लाटले जातात. आता पहा, हे पापड लाटताना छान मस्त 5-6 जणी असतात, मस्त असं गोल करतात आणि मस्त पापड लाटत असतात. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये ते 4 ते 5, कधी कधी 6 किलोसुद्धा ते पापड लाटून होतात त्यांचे. आता हा गावाकडचा भाग झाला, पण आपल्या सिटी एरियामध्ये आपण असं काहीच करू शकत नाही. तर पहा, माझ्याकडे मी इथे हे रामबंधूचा उडद स्पेशल मसालायुक्त तयार पापड आटा, तर मी हा रेडीमेड पीठ आणलेला आहे उडदाच्या डाळीचा. त्याच्यामध्ये मसाला वगैरे सगळं मिक्स आहे. तर चला, वेळ वाया न घालता पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, पटापट रेसिपीला सुरुवात करूया. बघा, आज आपण इथे उडदाचे पापड करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे रामबंधूचा उडीद स्पेशल पापड आटा घेतलेला आहे. जर तुम्ही बघायला गेलात तर मार्केटमध्ये कुठल्याही किराणा शॉपमध्ये हा जो पीठ आहे उडीद आटा मिळतो. तर पहा, याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड केलेले असतात. आपल्याला फक्त हे पीठ विकत आणून फक्त हे जे पीठ आहे हे मळायचं आहे आणि याचे पापड लाटायचे आहेत. तर पहा, इथे मी 1 किलो हा पीठ घेतलेला आहे. या 1 किलो पिठावरती ना मला एक लायटर भेटलेला आहे, फ्री लायटर भेटलेला आहे. मी अपेक्षा नव्हती केली मला याच्यावरती लायटर वगैरे भेटेल. माझा फक्त एकच हे होता की मला पापड लाटायचे आहेत आणि मला म्हणजे हे पीठ विकत आणायचं आहे. तर चला, चांगली गोष्ट आहे, मला लायटर तर एक भेटला. कधी कधी आपण जेव्हा विचार नाही करत आणि काही गोष्टी म्हणजे विचार न करता जर आपल्या काही गोष्टी मिळाल्या तर त्याच्यामध्ये आपला अगदी छोटा असा आनंद असतो, नाही का? तर पहा, इथे मी मोठी अशी परात घेतलेली आहे. तर इथे पूर्णपणे मी 1 किलोचं जे पीठ आहे ते पूर्ण परातीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे छान अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. पहा, याच्यामध्ये आपल्याला काहीही मिक्स करायची गरज लागत नाही. फक्त आपल्या याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि याचा आपल्याला कणिक मळून घ्यायचा आहे. तर पहा, अगदी थोडं ॲड करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त याचं कणिक मळून घ्यायचं आहे. आता एवढं सांगेल की ना, हे जे पीठ आहे हे थोडं चिकट असतं, त्यामुळे ते हाताला चिटकतं. तर पहा, अशा पद्धतीने मी छान मस्त हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर अगदी छोटे असे 4 गोळे मी मळून घेतलेले आहेत. आता पहा, हे जे पीठ आहे तर हे ना कडक बनतं. जेव्हा आपण हे पीठ मळतो ना, मळल्यानंतर ना हे पीठ आहे ना थोडं कडक लागतं आपल्याला. आता पहा, मी याच्यावरती एक मोठा असा माझ्याकडे बाऊल होता, तो मी याच्यावरती उपडा घातलेला आहे. अर्धा तास हे जे पीठ आहे आपण भिजत ठेवूया आणि मग अर्ध्या तासानंतर आपण हे पीठ कुटून घेणार आहोत. तर बघा, इथे मी एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे
आणि पहा आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचं आहे. त्यासाठी पहा मी काय घेतलेलं आहे. आपली जी ठेचणी असते, ठेचणीचा जो आपण आलं लसूण मिरची ठेचतो ना, तर मी ठेचणीचं ते एक असा मोठा असा वरंडा घेतलेला आहे. आपण त्याच्यानेच ठेचून घेणार आहोत आणि खूप सोपं जातं ठेचायला. आणि पहा मी ओट्यावरतीच ठेचून घेणार आहे. त्याच्यामुळे हा जो ओटा आहे, तर हा ओटा मी स्वच्छ असा क्लीन करून घेतलेला आहे. मस्त असा पुसून वगैरे घेतलेला आहे. तर पहा पीठ तुम्हाला समजत असेल, मी असं दाबून बघते पण खूपच कडक झालेला आहे. तर पहा मी 1 किलो पीठ मळल्यानंतर त्याचे 4 गोळे करून घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला ना असा एक एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला ना या पिठाला ना इथे खाली ना मी ओट्यावरती आधी थोडंसं ऑइल लावून घेते, म्हणजे या ओट्याला हे जे पीठ आहे ना चिटकणार नाही. जेव्हा आपण पीठ कुटू ना तेव्हा ते चिटकणार नाही. तर पहा आधी आपल्याला हे जे पीठ आहे ना हाताच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने हा छान मस्त असा पिळून असं एकजीव करून घ्यायचा आहे. तर पहा माझी आईसुद्धा ना जेव्हा लाट्या करायची ना तेव्हा पिठाला असं छान मस्त असं गोल असं पिळून घ्यायची आणि ना मग कुटायची. आणि हे मी फक्त बघितलं होतं, पण आज मी प्रत्यक्षामध्ये हे सगळं करते. पण खूप छान वाटतं बरं का हे सगळं करताना. आता चला, आपल्याला असं छान मस्त आपल्याला हा पीठ अशा पद्धतीने मस्त ठेचून घ्यायचा आहे. आता ठेचून म्हणजे कुटून घ्यायचं आहे. तर पहा इथे मी एक गोळा 10 ते 15 मिनटं ठेचून घेतलेला आहे, म्हणजे कुटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतरच आपलं हे जे पीठ आहे ना, हे पीठ छान मस्त असं मऊ होतं. तर पहा इथे मी जे 4 गोळे केले होते, तर मी 4ही गोळे मी म्हणजे 10-10 मिनटं छान मस्त मी कुटून घेतलेले आहेत. आता पहा कुटून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, पहा मी एका गोळ्याचे 2 भाग केलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला हाताच्या साहाय्याने छान मस्त त्याचा मोठा असा आपला जो पाईप असतो त्या पाईपाचा आकार द्यायचा आहे. तर पहा मी अशा पद्धतीने छान मस्त असा मोठा आकार दिलेला आहे. आता पहा आपल्याला याच्या लाटा पाडून घ्यायच्या आहेत. आता पहा लाटा पाडून घेताना खूप जण काय करतात माहिती आहे का, आपला जो दोरा असतो ना, त्या दोऱ्याच्या साहाय्याने याच्या लाट्या पाडल्या जातात. तर पहा मी एका गोळ्याचे 2 भाग करून छान मस्त मळून लाट्यांसाठी याचे असे 2 मोठे पाईप तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे पाईपाचा आकार दिलेला आहे. आता पहा मी दोऱ्याने हे नाही कट करून घेणार आहे. तर इथे मी आपल्याकडे जी चाकू असते, म्हणजे जी नाईफ असते, त्या नाईफने मी कट करून घेणार आहे, म्हणजे चाकूने कट करून घेणार आहे. आता ही जी चाकू आहे, या चाकूला आपल्याला काय करायचं आहे, मस्त असं ऑइल लावून घ्यायचं आहे. ऑइल लावून घेतलं ना, म्हणजे या चाकूलासुद्धा पीठ अजिबात चिटकत नाही आणि छान अशा पद्धतीने आपल्याला याच्या लाट्या पाडता येतात. आणि लाट्या पाडताना तुम्हाला लाट्या कशा लहान मोठ्या हव्यात त्या आकाराने तुम्ही याच्या लाट्या पाडू शकतात. आणि ह्या ज्या लाट्या आहेत ना, तर मी लाट्यासुद्धा पाडत होती आणि ना ज्ञानेशसुद्धा येता जाताना यातल्या 1-2 त्याने लाट्या खाल्ल्या, त्याला आवडल्या. पण मला बोलतो मम्मी, याच्यामध्ये ना हे जे पीठ आहे ना, हे खूप छान लागतं. तर आम्हीसुद्धा लहान असताना ना आई अशा लाट्या पाडायची आणि आम्ही ना ज्या लाट्यांना असा खायचो आणि आई आम्हाला ओरडायचीसुद्धा आणि बोलायची, "अरे खाऊ नका, तुम्हाला बूच बसेल." तर असं काहीही नसतं. पण हे जे पीठ आहे ना, हे खातात म्हणजे छान लागतं. पण जास्त खायचं नाही, अगदी 1 ते 2 लाट्या खाल्ल्या तेवढ्या बस आहेत. तर पहा मी अशा पद्धतीने मस्त अशा लाट्या पाडून घेतलेल्या आहेत. आता मी इथे एक मोठं भांडं घेतले, त्या भांड्यामध्ये छान मस्त असं ऑइल लावून घेतलेलं आहे. आता ऑइल का लावायचं आहे, कारण ना ह्या ज्या लाट्या आहेत ना, ह्या एकामेकांना चिटकता कामा नये, म्हणून आपल्याला ऑइल लावायचं आहे. ऑइल लावल्याने काय होतं माहिती आहे का, या लाट्या छान मस्त अशा वेगवेगळ्या राहतात, एकमेकांना चिटकत नाही आणि पापड लाटायला एकदम सोपं जातं आणि मऊच्या मऊ या लाट्या राहतात. तर पहा मी अशाच पद्धतीने सगळ्या लाट्या पाडून घेतलेल्या आहेत. पहा आता आपण ह्या लाट्या पाडून घेतल्यानंतर याच्यावरती ना थोडंसं असं ऑइल ॲड करायचं आहे.
असं हातालासुद्धा ऑइल लावून छान अशा या लाटांना आपण अगदी हलक्या हाताने ऑइल चोळून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या लाट्या एकमेकांना चिटकून नाही म्हणून आपल्याला हे करायचं आहे. तर पहा, इथे अशा पद्धतीने मी सगळ्या पिठाच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याकडे जर एखादा असा कॉटनचा रुमाल असेल ना, तर कोरडा, ओला नाही करायचा, कोरडा कॉटनचा रुमाल आपल्याला अशा पद्धतीने याच्यावरती ठेवायचा आहे आणि मग याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. याने काय होतं माहिती आहे का, आपल्या ज्या लाट्या आहेत ना त्या मऊ राहतात, कडक अजिबात होत नाही. म्हणून मी याच्यावरती असा हा कपडा ठेवलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे. आता पहा, पापड लाटताना आपल्याला या बाउलमधून फक्त एकच लाटी घ्यायची आहे किंवा तुम्ही अगदी प्लेटमध्ये 3-4 लाट्या तुम्ही घेऊ शकतात आणि मग याच्यावरती झाकण ठेवू शकतात. आता अशा पद्धतीने छान मस्त हाताच्या साहाय्याने छान मस्त अशी एक छोटीशी पुरी तयार करून घ्यायची आहे आणि ती छान मस्त पिठामध्ये अशी लोळवायची आहे आणि छान मस्त याचा पापड लाटून घ्यायचा आहे. आता मी तर एक मोठी चुकी केलेली आहे. ती चुकी म्हणजे अशी की मी पूर्ण 1 किलोचं पापड म्हणजे भिजवलं आणि नंतर पापड लाटताना माझ्या लक्षात आलं की अरे, आपण पापड लाटण्यासाठी पीठच नाही साईडला ठेवलं. मग आता करायचं काय? तर मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्या बाउलमध्ये तांदळाचं पीठ आहे. तर मी हे तांदळाचं पीठ लावूनच हे पापड मी छान मस्त असे लाटून घेतलेले आहेत आणि या तांदळाच्या पिठाने हे पापड छान मस्त असे लाटले जातात, मस्त गोल गोल आणि अजिबात चिटकत नाही. तर पहा, अशा पद्धतीने पापड लाटून मी हे सगळे पापड अशा पद्धतीने मी सुकत ठेवलेले आहेत. आता पहा, रात्री पंख्याखाली आणि दिवसभर रूम टेम्परेचरमध्ये असे मी 3 दिवस हे पापड छान मस्त मी सुकवून घेतलेले आहेत. पंख्याखाली हे पापड खूप छान मस्त सुकतात. खरं म्हणजे 2 दिवसातच हे पापड सुकतात जर ऊन असेल तर. आता इथे ऊन वगैरे काही नाही म्हणून मी इथे रात्रभर पंख्याखाली आणि दिवसभर रूम टेम्परेचरमध्ये अशा पद्धतीने आपण हे पापड सुकवून घ्यायचे आहेत. पहा, रात्री झोपताना पंखा तर चालूच असतो, मग पंख्याखाली आपण हे पापड ठेवून द्यायचे, छान मस्त असे सुकतात. तर चला, आता हे इथे आपले पापड तयार झालेले आहेत. मग आता तळून तर बघायला हवंच नाही का. आणि पापड जेव्हा आपण कुठलाही पापड असो, आपण पापड केल्यानंतर आपल्याला एक उत्सुकता असते की तळल्यानंतर हे पापड कसे लागतील, मग ते आपण टेस्ट केले पाहिजेत. तर पहा, इथे मी पापड छान मस्त असं तळून घेतलेलं आहे. आणि एक गोष्ट सांगू का, इथे माझं तेल ना खूप जास्त गरम झालं होतं. तर तेल आपल्याला गरम करून मीडियम गॅसवरती आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत. तर पहा, मी अशाच पद्धतीने छान मस्त 4 ते 5 असे पापड मी इथे तळून घेतलेले आहेत. आता पहा, पापड तळून तर घेतलेले आहेत, तर नुसता पापड खाल्ला जातो का? आता माझ्याकडे डाळ भात तर नाही आहे. तर मग मी ठरवलं की चला आपण पटकन मसाला पापड करूया. तुम्ही कधी खाल्ला आहे का हो मसाला पापड? मी खाल्लेला आहे आणि मसाला पापड ना खूपच छान लागतो. आता मसाला पापड बोलला की उडदाचा जो पापड असतो तो बऱ्यापैकी मोठा असतो. आता माझ्याकडे मोठा पापड नाही, पण छोटा पापड आहे नाही का. तर मग या छोट्या पापडपासून आपण मसाला पापड करूच शकतो नाही का. तर पहा, इथे आपल्याला तळलेला पापड घ्यायचा आहे. त्यानंतर इथे माझ्याकडे भुजिया शेव आहे. तुमच्याकडे कुठलीही शेव असेल, तुम्ही कुठलीही शेव तुम्ही ॲड करू शकतात. तर पहा, इथे मी भुजिया शेव ॲड केलेली आहे. त्यानंतर वरतून छान मस्त मी इथे कांदा वगैरे ॲड केलेला आहे. कांदा ॲड करून झाल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा मी वरतून ॲड केलेला आहे. आता इथे ना मी अगदी आपली जी शेव आहे, भुजिया शेव, ती वरतून भुजिया शेव ॲड केलेली आहे पुन्हा एकदा. आणि वरतून ना मी थोडी लाल तिखट स्प्रिंकल केलेली आहे. तुमच्याकडे जे चाट मसाला वगैरे असेल, तुम्ही तोही स्प्रिंकल करू शकतात किंवा याच्यावरती तुम्हाला जर समजा या पापडवरती तुम्हाला टोमॅटो सॉस वगैरे लावायचा असेल, तुम्ही तोही लावू शकतात. तर पहा, मी इथे लाल तिखट स्प्रिंकल वगैरे केलेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि इथे छान मस्त आपला मसाला पापड तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे पापड नक्कीच बनवून पहा. अगदी झटपट अशा पद्धतीने हे पापड होतात.